नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ विचार युगांची. सध्या आज आम्ही परत एकदा बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता निषाद चोरगे यांच्या बरोबर उपस्थित आहोत. निषाद चोरगे म्हणजे गेले अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडी त्याचबरोबर फुलपाडा सहकार नगर या परिसरासाठी काम करत आहे. काही वर्षांनी ते काम करत असताना सुद्धा आता त्यांची अशी छबी झाली आहे की लोकांमध्ये त्यांचा प्रभाव चांगल्यापणाने दिसून येतोय. पण निषाद चोरगे यांनी बहुजन विकास आघाडी यांचा दामन थांबला आणि त्याचबरोबर ते प्रामाणिक राहून लोकांसाठी आता काम करत आहेत. निषाद चोरगेशी आपण संपूर्ण विषयावरती चर्चा करू. निषादजी नमस्कार, आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत. नमस्कार. काय सांगणार, जशा प्रकारे फुलपाडा आता आपण या परिसरातला नेतृत्व करत आहे त्या परिसरात आता त्या एरियातली परिस्थिती अतिशय निंदनीय झालेली आहे. रस्ते एवढे बेकार झालेले आहे तर लोकांना जायला यायला त्रास होतोय. ज्या प्रकारे प्रशासन बोलतात का आम्ही काम करणार, गणपती गेला, आता नवरात्री अर्धा दिवस झालेला आहे, कधी होणार आहे सर्व काम? तुम्हाला मी सांगतो, या प्रशासकीय राजवटीमध्ये एकदम भेसळ कारभार चालू आहे. आणि आपल्या फुलपाड्या रस्त्याचं आता तुम्हाला मी अगोदर आपल्याच माध्यमातून मी सांगितलेलं की आपलं जे टेंडर झालेलं आहे त्याची वर्क ऑर्डरसाठी अटकून म्हणजे RCC जर कामाचं ते तर सोडून द्या, ते होईल नाही होईल ते जाऊन दे, पण त्याच्या अगोदर आम्हाला गणपतीच्या अगोदर आपल्या आयुक्त साहेबांनी सांगितलेलं की पॅचवर्कमध्ये आपलं होईल. पॅचवर्क होते, आता पाऊस पडला पण पाऊस पडून थांबला. आता पाऊस थांबल्यानंतर तर त्याच्यावर व्यवस्थित झालं पाहिजे. जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा लोक पॅचवर्क करत होते, ते पाणी एका दिवसात पाण्याने धुवून निघून गेले. आज जर पाऊस थांबला, आज 2 दिवस झाले पाऊस थांबला, तर आज त्या आपल्या रस्त्याला पॅचवर्क करून व्यवस्थित हे केलं पाहिजे. आज तुम्ही विचार करतात की आपल्या इथून विरारपासून म्हणजे आपल्या स्टेशनपासून ते फुलपाड्याला जायपर्यंत माणसाची एवढी हालत खराब होते की किती ॲक्सिडेंट झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला या ॲक्सिडेंटमध्ये बोलतो, तुम्हाला एक आपल्या चंदनसारला पण एक मोठा ॲक्सिडेंट झाला. पहिलाच दिवस म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस. आमचा मित्र म्हणजे तो नाईक म्हणजे आमचा मित्र, माझ्याबरोबर तो शिर्डीला चालत जाणारा माणूस होता त्या एका टायमाला. पण आम्हाला पण अतिशय दुःखद जे वाटलं की एक अशा माणसाचं ॲक्सिडेंटली पहिल्या दिवशी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्याचा मृत्युमुखी पडतो तो. आणि काय फक्त या खड्ड्यापायी, म्हणजे अतिशय वाईट, म्हणजे आता बोलायला नाही पाहिजेत असे शब्द, पण महानगरपालिकेचा एकदम गच्छ कारभार चालू आहे. त्याच्यावर काहीतरी अंकुश ठेवण्यासाठी लवकर, आता बघूया, लवकरात लवकर इलेक्शन होतात, त्याच्यानंतर कोण नगरसेवक निवडून येतील आणि कोणी येतील, पण त्यांनी सगळ्यांच्या माध्यमातून पुढे काम झालं पाहिजे. आणि महानगरपालिकेने आता तरी सुधारलं पाहिजे की ज्या या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, लोकांना काय पाहिजे असते, लोकांना गटार, रस्ते, स्वच्छ आणि स्वच्छता या 3 गोष्टींमध्ये महानगरपालिकेकडनं अपेक्षा असते. त्यासाठी ते टॅक्स भरतात, पाण्याचा टॅक्स भरतात किंवा हाऊस टॅक्स भरतात, त्याच्या माध्यमातून आपण महानगरपालिका चालवतो. तर त्यांना त्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत रस्त्या बिस्त्याच्या. बाकी आपल्या फुलपाड्याचा जो म्हणजे आता जे तुम्हाला माहिती आहे, आपलं गांधी चौक पासूनचे जे कामाचं टेंडर, त्याचं टेंडर सगळं झालेलं आहे. हे इन्व्हॉल्व ओपन करत नाही, याला 6 महिने झाले. असं वाटत नाही का निषादजी की आपली सत्ता गेल्यानंतर एक टाइम होता का हितेंद्र ठाकूर फोनवरतीच बोलायचे तर पालिकेचा सर्व अधिकारी घाबरायचे आणि ते कामाला लागायचे, पण आता सत्ता परिवर्तन झालं तर त्यांचे अधिकारी ऐकत का नाही? आता ते त्यांना विचारायला पाहिजे. आता बघा, एक लक्षात ठेवा, आम्ही बघतो की स्थानिक आमदार बघितलं, आम्ही त्यांना विधानसभेमध्ये प्रश्न विचारले किंवा उत्तरं मागितली, रील्स आल्या त्यांच्या, दोन्ही आमदारांच्या आल्या, लोकांनी भरभरून विचारलं. अहो, पण एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो, जर तुमच्या केंद्रात सत्ता तुमची, राज्यात सत्ता तुमची, आता तुम्ही स्वतः आमदार आहेत, तर तुमचं काम काय आहे की त्या विभागातील मंत्री आहे त्याच्याकडे सरळ जाणं, त्याला लेटर देणं हे, आणि याच्याकडे सही करून त्याचं काम सँक्शन करून घेणं. ह्याच्यासाठी तुम्ही विधानसभेमध्ये बोलून रील बनवून लोकांना दाखवणार काय उपयोग आहे? त्याच्यापेक्षा काम करा. माझं काय म्हणणं आहे, सत्ता केंद्रात सत्ता तुमची, राज्यात सत्ता, तर तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून जरी काम करायचं, तुम्ही फंड आणा ना, तुम्ही फंड आणा आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करा. तुमचं काम, आमदारांचं काम आहे काय आहे की राज्य सरकारकडनं पैसे आणणं, महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचा आमदार फंड यूज करणं, त्या सगळ्यांच्या गोष्टी, आणि लोकांची कामं करणं. लोकांचीच कामं झाली पाहिजे. लोक रीलमध्येच बिझी असतात. म्हणजे आपला आरोप आहे की ते फक्त रील बनवतात, रीलसाठीच लोकांसाठी काम नाही करत, रीलसाठी ते काम. मी तुम्हाला सांगतो ना, मी गेल्या वेळेसच तुम्हाला तुमच्या मुलाखतीत मी सांगितलं, मी एका आमदारांचं भाषण ऐकलेलं, विधानसभेमध्येच ते अधिवेशनात बोलत होते,
वरुण सरदेसाई म्हणून आहे आपले, मला वाटतं बँड्रा पूर्वचे तिथे आमदार आहेत, यंग आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. त्यांच्या भाषणात मी ते स्वतः बघितलं, ऐकलेलं की म्हणजे हे जे शब्द आहेत नाही त्यांनीच वापरलेले की बाबा सत्ता तुमची, सर्व तुमचं, तुम्हाला तुम्ही तुमच्याच पक्षातली लोक उभा राहून प्रश्न विचारत, त्यात काय गरज आहे तुम्हाला, तुमचं सत्ता तुमची आहे, तुम्ही त्या मंत्र्याकडे जाऊ शकत नाही, त्या डिपार्टमेंटमधल्या त्यांना विधानसभेत प्रश्न विचारून काय उत्पन्न करतात तुम्ही, की फक्त तो टाइम मिळतात. विरोधी पक्षांनी त्यांना प्रश्न विचारून काम करून घेतलं पाहिजे. ह्यांच्यासाठी काय आहे, तुम्हाला एनी टाइम अवेलेबिलिटी असते, तुमचे सीएम तुम्हाला तुमची आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इझिली त्यांच्याकडे अप्रोच होऊ शकतात आणि तुम्ही काम करू शकतात ना. तर त्याच्यासाठी फक्त या रील बनवून लोकांमध्ये टाकणं याच्यात काय उपयोग आहे. त्याच्यापेक्षा लोकांचे काम करायला पाहिजे. आज त्यांना 5 वर्ष वसई तालुक्यातल्या लोकांनी दिलेली आहे, त्या 5 वर्षाचं सोनं करून दाखवलं पाहिजे त्यांनी. तर त्याच्यासाठी हे त्याच्यामध्ये नारळ फोडण्यामध्ये आणि याच्या मागेच बिझी आहेत. आणि ते जे फोडतात नारळ त्याची कामं चालू तर झाली पाहिजेत. फक्त कोणी पण कार्यकर्त्याने सांगितलं की काम झालं. आता आपल्या फुलपाड्याचं सांगतो मी तुम्हाला, ते टेंडर होऊन त्याची वर्क ऑर्डर होऊन जायला पाहिजे होती. ही गेल्या वर्षीची गोष्ट आहे. अद्यापपर्यंत या भेसळ कारभारामध्ये ती राहून गेली पाहिजे. गेल्या इलेक्शनला आज जवळजवळ 1 वर्ष होईल. 1 वर्षात माणसाला परफॉर्मन्स मुलाखती अनेक वेळा सांगितलं पण होतं, पण अजूनपर्यंत ग्राउंड लेवल का होता ना. मी एवढा फॉलोअप घेतो, आम्ही पक्षातले आमचे सर्व एवढा फॉलोअप घेतात, तरी पण होत नाही. आज सांगायला म्हणजे आम्हालाच वाईट वाटायला लागलं की आज लोक जे आम्हाला सांगतात की शेवटी लोक आशेने आमच्याकडे येतात. आता लोकांना काय सांगणार आम्ही की सत्य आज तिकडे प्रशासकीय राजवट चालू आहे, पण त्यांना ते माहित नाही. त्यांना फक्त माहिती आहे की बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ताच काम करतो, त्याच्यामुळे ते सगळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्तात. काही लोकांना तर हे पण माहित नाही की हे पक्ष सोडून गेलात आणि हे तिकडे गेलं तिकडे गेलं, तरी लोक फक्त बहुजन विकास आघाडीच्या नावावर लोकांशी संपर्कात येतात आणि त्यांच्या मागे कामाची रट लावतात. आणि त्यांना माहिती आहे की बहुजन विकास आघाडीचेच कार्यकर्ते एवढी वर्ष झाले काम करत आहेत. मोठा प्रश्न असं पण आहे की रमाबाई कोसळली 26 ऑगस्ट या दिवशी रमाबाई कोसळली, 17 जणांचा नाग बळी गेला. त्यानंतर मंत्री आले, प्रताप सरनाईक आला, लोक दरबार झाल्या, लोकांना आश्वासन दिल्या गेल्या आणि आज त्यावरती कारवाई करताना सुद्धा दिसत आहे पालिका. गणेश नाईक जसं सांगितलं का एक पण अनधिकृत बांधकाम आम्ही सोडणार नाही आणि जे नवीन आहे त्यांना कुठे ना कुठे आपण योजनेच्या मार्फत त्यांना संरक्षण करू. पण आज ज्या बांधकामावरती कारवाई होते, महानगरपालिका जी पण प्रभाग समिती असेल त्या ठिकाणी कारवाई होते, त्या कारवाईनंतर असं दिसून येतो का कारवाई अर्धवट होते. पण त्या अर्धवट कारवाईमुळे ते आतमध्ये राहणारे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे तर ती कारवाईमुळे आमचं बिल्डिंग अजून C1 कॅटेगरीमध्ये जातो आणि कधी आम्ही कोसळू परत आमचा पण जीव जाऊ शकतो. तर पालिका किंवा पूर्णपणे कारवाई करावी, अन्यथा कारवाई करूच नाही. ही अर्धवट सेटलमेंटची कारवाई का करतात. आता हे प्रशासकीय राजवटवाले जे आहेत अधिकारी, म्हणजे ज्या आता तुम्ही जे बोलले जशी रमाबाई पडली त्याच्यानंतर तिकडच्या लोकांना टेम्परवरी आज म्हाडामध्ये घर दिले. त्याच्या अगोदर ज्या 41 बिल्डिंगी तोडल्या त्यांची पण आशा आहे की लोकांनी त्यांना पण मिळालं पाहिजे. आज मी तुम्हाला गेल्या वेळेस पण ही गोष्ट बोललेलो की त्यांना फ्रीमध्ये तर कोण देणार नाही एवढं 100% आहे. हे तर आपल्याला लोकांना समजते. पण कमी पैशामध्ये आणि मुबलक याच्यात जर त्यांनी सगळ्यांनी जर घेतलं तर ते 41 बिल्डिंगवाल्यांना पण मिळू शकेल, जिकडे आपले आमदारांनी काय चावी देऊन अशी काय काय वचनं दिले ती सोडून द्या. आता ते झालं, त्याला 1 वर्ष मर्यादित आहे, तेव्हा त्यात पुरताच असतो तो. आता तो टेम्परवरी झाला, त्यांना त्याचा फायदा मिळाला, त्याच्यानंतर किती झालं हे सगळ्या मीडियाने बघितलं. ठीक आहे, पण लोक पण मला असं वाटतं लोक विसरतात लवकर. ठीक आहे, आता जे पण ज्यांचं घर गेलं त्यांना तर ते विसरणार नाही. ते लोक पुढच्या इलेक्शनला बरोबर लोकांना दाखवून देतील आणि ते येणारच आहे. आता महापालिकेची इलेक्शन लवकरच आहे. महापालिकेत लोकांना माहिती आहे आपण काय चूक केली ती. आता लोक बरोबर लाईनीवरच्या मार्गाने ज्यांनी जी चूक पुन्हा सुधारायचा मौका मागतात तो लवकरात लवकर त्यांना मिळेलच आणि ते लवकरात लवकर सुधारतील. पण ह्याच्यात माध्यमातून आमच्या आमदारांनी काय सांगितलेलं गेलं जेव्हा ती 41 बिल्डिंगचा पण विषय झालेला, ही रमाबाई पडली तेव्हा पण आपले आमदार त्या दुसऱ्या तासाला तिकडे हजर होते. त्याच्यामुळे त्याच्यानंतर सगळे लोकप्रतिनिधी आले, जनता दरबार झाले. यांचे आता भारतीय जनता पार्टीचा दरबार तर आपले नाईक साहेब आपले पालकमंत्री तर नेहमी असतो, त्यांचा तर जिल्ह्याची मिटिंग असते तेव्हा त्यांचा जनता दरबारासारखंच असते. हे येऊन महापालिकेत त्यांनी घेतला. त्याच्यानंतर आपले परत शिंदे गटाचे जे आपले मंत्री आहेत सरनाईक साहेब त्यांनी पण जनता दरबार घेतला. त्यांनी पण सांगितलं की अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली पाहिजे आणि ते झालीच पाहिजे. तुम्ही अर्धवट होते ना, झाली नाही ना ती, फक्त अर्धवटच होते. आता हे बघा, आता हे महानगरपालिकेने ठरवायला पाहिजे की कशा पद्धतीने कारवाई झाली पाहिजे.
सरसकट कारवाई झाली पाहिजे याच्यावर बद्दल तर कोणच नाही सांगत, की जे सुरुवात आहे जी सुरुवात पण झाली नाही पाहिजे. ते कारवाई झाल्यानंतर ते लोकांचं काय करणार प्रशासन? आता लोकांना त्याच्यातनं कुठेतरी शिफ्टिंग करून दिलं पाहिजे. आता समजा एखादी अनधिकृत बिल्डिंगचं काम चालू आहे, त्याची सुरुवातच होऊन दिली नाही पाहिजे, या मताचा मी आहे. आणि जर झाल्यानंतर तुम्ही लोक त्यात राहायला गेल्यानंतर त्याच्यातली अर्धी बिल्डिंग तुम्ही तोडणार, तर त्याला लोकांना तर त्रास होणार ना. शेवटी तुम्ही बोलले त्या हिशोबाने त्या बिल्डिंगचं लाईफ ऑटोमॅटिकली कमी होत जाते. पण आपल्याच बहुजन विकास आघाडीच्या काळात त्या बिल्डिंगचं निर्माण करण्यात आणि आताही काही लोक असे की त्यांना संरक्षण सुद्धा करताय. बहुजन विकास सरकार नगर आघाडीच्या फुलपाडा हे बघा, बहुजन विकास आघाडीच्या काळात जे पण झाले असतील किंवा सत्ता आहे बघा, ज्यांची अख्ख्या मुंबई महानगरपालिकेत सत्ता कोणाची होती, नागपूर महानगरपालिकेत सत्ता कोण होती, ते तिकडे काय अनधिकृत बांधकाम झालेलं नाही आहे का, असं तुमचं म्हणणं आहे का? नाही झालं सर्व ज्या क्वालिटी इकडे झालंय. क्वालिटी का नाही, एक लक्षात ठेवा, एक चूक आणि 100 चूक, याच्यात चूक तुम्ही एकदा चूक केली किंवा 100 वेळा चूक केली, चूक ही चूकच असते. त्याच्यामुळे कारवाई जर झाली पाहिजे सर्व ठिकाणी झाली पाहिजे. माझं तर म्हणणं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही कारवाई झाली पाहिजे की अनधिकृत याला, आता मुंब्राला बोलतात तुम्ही, दिव्याला बोलतात तुम्ही, किती लोकांच्या बिल्डिंगी होत्या, त्या रेग्युलायझेशनची नवीन स्कीम आली, त्या स्कीममध्ये त्यांना सूट देऊन जर केलं तर ते पण होऊ शकतात ना. रिझर्वेशन प्लॉटमध्ये अनधिकृत बांधकाम झालेलंच नाही पाहिजे, 100% झालं नाही पाहिजे. गणेश नाईक यांनी थेट सांगितलं ज्या ठिकाणी रिझर्वेशन प्लॉट असेल त्या ठिकाणी अगर बिल्डिंग निर्माण करण्यात आलेली आहे त्याला जमीन दोस्तच करणार आणि त्यांना परत रिहॅबिलिटी म्हणून काहीच भेटणार नाही. आणि जे मालकी प्लॉट होते त्याला तसं जर गणेश नाईक साहेब बोलले असतील तर ते योग्य नाही. म्हणजे ते ज्या पदावर बसल्यात पालकमंत्री पदावर, त्यांनी असं सांगायला पाहिजे की त्यांना काय ना काहीतरी शासनातर्फे आपण मदत करू. असं बोलणं हे मला नाही वाटत ते बोलतील, कारण की नाईक साहेबांना मी लहानपणापासून ओळखतो, माझ्या वडिलांपासूनची चांगली संबंध आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी बऱ्याच वेळा बोललेला आहे. असं बोलणार नाही, मला नाही वाटत. तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर मला दाखव, मी बघेल. पण त्याच्यात ते स्वतः पण काहीतरी प्रयत्न करतील. कारण की नाईक साहेबांना बघितलं आहे, नाईक साहेब सगळ्यांना घेऊन जाणारे माणसं आहेत, त्यामुळे ते चांगलं काम करतात. त्यांचा मी स्वतः त्यांचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. महत्वाचा प्रश्न असं पण भारतीय जनता पार्टी आता लोकांमध्ये जसं प्रकारे ग्राउंड लेवलला काम करत आहे, त्याचबरोबर आता महिलांसाठी परत एक चांगले उपक्रम त्यांनी नवदुर्गासाठी दर्शनाला घेऊन चालले, तर त्यासाठी पण आपले बहुजन तेवढं पण काम नाही करू शकत. काय म्हणणं, म्हणजे बहिणीला ते कुठे ना कुठे संरक्षण आजही देत आहे, 1500 देत आहे, आता दर्शना सुद्धा घेऊन जात आहे. किती चांगलं काम ते. नाही बरोबर आहे, आमचं ठीक आहे, ते करत असतील त्यांना लक लाभो. अशा बरंच बघा, मला तर माहित नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे असे लोक 100-150 रुपये घेऊन पण लोकांना घेऊन चालतात. पण आम्ही आमच्या प्रभाग नंबर 7 आणि फुलपाड्याच्या म्हणजे विभागातनं आम्ही आमच्या आया बहिणींसाठी मोफत, म्हणजे मी स्वतः बोललो की आमच्या पक्षातर्फे बोलू, आम्ही मोफत नवदेवीची बस, आमच्या नवदर्शन, आणि ते पण आपल्या वसई तालुक्यातल्या न पकडता, कारण की कसं असतं वसई तालुक्यातल्या आपल्या देवी असतात त्या आपण नेहमी कधीही जाऊ शकतो, त्या जवळ असतात. आपण त्यांना डहाणू, म्हणजे जे पालघर, जे डहाणू जे परिसर आहेत, जो आपण नवदेवी एवढ्या वर्षापासून ज्या बघतो, त्या नवदेवींचं दर्शन उतरणाऱ्या 3 फुलपाडा गांधी चौकातनं त्यांना नाश्तापासून सगळं माझ्या ज्यांना बहिणी, म्हणजे आमच्या बहिणी आणि आयांसाठी ती व्यवस्था आम्ही केलेली आहे. आम्हाला काय असं तामझाम करायची गरज नाही. आम्ही आमच्या बहिणींसाठी, आम्ही त्यांच्यासाठी, ते आणि आम्ही एकत्र व्यवस्थित चांगलं काम करतो. आणि त्यांना माहिती आहे की आता या 1500ला बळी पडूनच लोकांनी केलं, आणि त्यातले आता 1500 मधले किती जणांचे 1500 रुपये बंद झालेत. आता मग काय करणार तुम्ही? एक लक्षात ठेवा, आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून, आपल्या महिला बाल कल्याणाच्या माध्यमातून आपण 1500 नाही, पण जवळजवळ किती स्कीम्स आपल्या महिलांसाठी आल्या आहेत. आपल्या महानगरपालिकेचं बजेट महिला बाल कल्याणचं एवढं आहे की असं कुठच्याच महानगरपालिकेचं नाही. अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठं बजेट आपल्या महिला बाल कल्याणाचं बजेट सगळ्यात जास्त आपलं होतं. 25 करोडच्या वरती आपलं बजेट होतं महिला बाल कल्याणाचं. फंड पण असला पाहिजे. ज्या प्रकारे अनिल कुमार पवार यांनी भ्रष्टाचार केला आणि लगभग 2000 ते 2500 करोडचा अजूनही मायनसमध्ये महानगरपालिका आहे, तर कशा प्रकारे ते लोकांसाठी काम करणार, विकास काम करणार? हो, तुम्हाला सांगतो की आमची जेव्हा 2009ला महानगरपालिका झाली, बरोबर आहे, आणि 2009ला आपला खासदार निवडून आलेला. आपल्या खासदाराने पहिलं आपलं महानगरपालिकेचं बजेट केवढंच होतं ते आपण 3-3.5 हजाराच्या करोडच्या वरती आसपास नेऊन ठेवलं. आणि आज त्यात आम्ही एवढी सगळी जमापुंजी करून ठेवली, एवढ्या सगळं महानगरपालिकेच्या प्रगतीपथावर होतं. या 5 वर्षात पूर्ण त्याला ब्रेक लावून जे आयुक्त आले, आता तुम्ही बोलता अनिल पवार साहेबांनी त्याच्यात भ्रष्टाचार केला, आता अजून ते जेलमध्ये आहेत, पण
पूर्ण ह्याला थांबवायचं काम केलं. म्हणजे हितेंद्र ठाकूर होते, त्यांनी 1000 करोडचा फंड फिक्स डिपॉझिट केला होता महानगरपालिका आपत्कालीनसाठी, आणि सत्ता परिवर्तनात ते 1000 करोड तर गेलेच. आणि वरती fund- हितेंद्र ठाकूरांनी काय काय केलं एक लक्षात ठेवा. आपला अख्ख्या महानगरपालिकेत आपला स्वतःचा डॅम तयार केला, पाण्यासाठी 50 वर्ष पुढची व्यवस्था करून ठेवली, आणि महानगरपालिकेचं बजेट 250-300 करोड पासून ते 3000 करोड पर्यंत नेऊन ठेवलं. म्हणजे याचा अर्थ काय? आपण रील का नाही बनवत होते त्या टायमाला, का नाही रील बनवलं? ते रील आता 2014 पासून रील चालू झालेत ना, त्याच्या अगोदर कुठे reel होतं? आताही तुम्ही रील कमी बनवतात, तुम्ही पण रील व्हिडिओ बनवून लोकांना aware आम्ही करा. काम करता. लोकांमध्ये राहून लोकांच्या बरोबर काम करण्यामध्ये हे ठरवतो की आम्ही लोकांशी संपर्कात राहून लोकांचं काम करतो. बाकी फोटो काढून रील बनवणं पण ठीक आहे, आजच्या तारखेला तुम्ही बोलतात ते बरोबर आहे. थोडंसं आम्हाला पण आता प्रयत्न करावे लागतील की लोकांची रील बनवून लोक त्याच्यामध्येच खुश होतात असं जनता ते वाटतं. बघतात तेच विचार करतात, कारण की लोकांना कामामध्ये विश्वास नाही, व्हिडिओवरती विश्वास आहे. नाही, कामामध्ये विश्वास आहे लोकांना, लोकांच्या मनात आहेत गोष्टी, पण लोक बोलत नाही. पण लोक रील बनवणं, तुम्हाला सांगितलं तसं आजकाल विधानसभेमधले, आज माझ्या माहितीप्रमाणे आपले लोकनेते 1990 पासून विधानसभेमध्ये आहेत, बरोबर आहे. त्यांनी प्रश्न विचारले, बरेच प्रश्न विचारले. त्यांनी प्रश्न नाही विचारले असं नाही, ते आपल्या तालुक्याच्या विकासाच्या बद्दल त्यांनी बरेच प्रश्न विचारले, पण त्या गोष्टी आपण कधीच एवढ्या त्याला कॅश करायचा कधी प्रयत्न नाही, कारण की हे नव्हतंच नाही. हे आत्ता लोकांमध्ये रील बिल हे सगळं आत्ता आलं. म्हणजे मला असं वाटतं एक 8-10 वर्ष झाली असतील तेव्हापासून लोकांमध्ये म्हणजे मोबाईलचं फॅड वगैरे हे जे सगळं आत्ता आलंय, आणि प्रचार आजकाल मोबाईलवरच आणि त्याच्यावर जास्त होतो. म्हणजे मला असं वाटतं पुढच्या 10 वर्षांनी तर मला असं वाटतं कोण प्रचाराला पण जाणार नाही, फक्त घरी बसल्या बसल्यात फक्त हे करतील. ठीक आहे, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल निशादजी. धन्यवाद. बघितलं, हे होते निशाद चोरगे, जे बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते आहे, आणि अशी चांगले व्यक्ती जे नेहमी प्रत्येक पक्षांबरोबर यांचा चांगला संबंध आहे, पण अशी व्यक्ती का लोकांमध्ये जास्त कशा प्रकारे त्यांचा चांगला व्हावा, कशा प्रकारे त्यांचा विकास व्हावा, त्यासाठी नेहमी सतत कार्य करत असतात. आणि असंच प्रकारचं दृश्य त्यांनी सांगितलेलं का गेले वर्षापासून आपण RCC रोडसाठी मागणी केली होती, पण सत्ता परिवर्तन झाली, बहुजन विकास आघाडीचं साम्राज्य संपला, म्हणून त्याची जी मागणी होती कुठे ना कुठे थांबवण्यात आली. पण जनतेचा आता जे जर रस्त्याची दुरुस्ती होणार नाही, अपघात झाला, त्याचा परिणाम नेमकं कोण भोगणार? कारण की प्रशासन आता बसलेलं आहे, कुठल्याही पक्षाचा नगरसेवक नाहीये. नगरसेवक नसताना काम कोण करणार, कोण जबाबदारी घेणार? कारण एक ठिकाणी आपण बघितलं असेल तर बहुजन विकास आघाडी कामामध्ये विलीव करते, आणि दुसऱ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी रीलमध्ये विलीव करते. आता हे कशा प्रकारे जनतेला अवेअर करणार, हे सर्व गोष्टीवरती आपण प्रत्येक वेळी अपडेट देत राहणार. आतापर्यंत एवढंच. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.